नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी काणे आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 14 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया. वातावरण वाऱ्याची दिशा यावर पावसाचं काय नियोजन आहे या व्हिडिओमध्ये म्हणजे आता थोडंसं स्पष्ट होणार आहे. सध्या पाहायला गेलं तर अरबी समुद्रातून दक्षिण साईडला एक साधारण कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामुळे बाष्पयुक्त वारे किंवा बाष्पयुक्त ढग तयार होऊन वारे तयार होऊन ढगाचे रूपांतर तयार होईल आणि दक्षिण भागातूनच राज्याच्या नाही तर कर्नाटकच्या दक्षिण भागातून पावसाची निर्मिती व्हायला सुरुवात होणार आहे. आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये एक साधारण कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसत आहे. त्याची पण तीव्रता हळूहळू उष्णता वाढल्यामुळे प्रबळ होईल असं अंदाज दिसून येत आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून साधारणतः पूर्वेकडून सुद्धा बाष्पयुक्त वारे आपल्या राज्याच्या दक्षिण दिशेने येण्याची शक्यता दाखवत आहे. किंबहुना 10 तारखेपर्यंत साधारण अंशतः ढगाळ वातावरण सुद्धा तयार होण्याची शक्यता दिसत आहे. आणि हेच बाष्पयुक्त वारे विदर्भ भागातून जात असल्यामुळे आणि जालना, मुंबई, नागपूर ह्या पट्ट्यात द्रोणीय स्थिती झाल्यामुळे ढगांची दाटी वाढण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता जरी नसली 10-11 तारखेपर्यंत, तरी पावसाची निर्मिती व्हायला सुरुवात आणि त्याला पोषक असं अनुकूल तयार होणार दिसून येत आहे. पुढे 11 तारखेच्या दरम्यान पाहायला गेलं तर 11 तारखेच्या दरम्यान सुद्धा हीच परिस्थिती दिसत आहे. परंतु तापमान वाढ दिसत आहे 11 तारखेपर्यंत. जवळजवळ 35 ते 40 सेल्सिअस तापमान वाढण्याची शक्यता आहे. आणि बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र आहे, त्यातून निघणारे जे बाष्पयुक्त वारे यातून दक्षिण भागातून मुंबईपर्यंत त्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. किंबहुना वारं सुटण्याची शक्यता सुद्धा आहे. पावसाची जोडणा हळूहळू 12 तारखेच्या आसपास हळूहळू सुरुवात होणार आहे. तो भाग आता सध्या तरी ह्या अशा वातावरणात दिसते की कर्नाटकच्या दक्षिण भागातूनच थोडंसं पावसाची निर्मिती होईल. अरबी समुद्रातून थोडी पावसाची निर्मिती होईल आणि बंगालच्या उपसागरातून सुद्धा पावसाची ढगाची निर्मिती होणार आहे. आणि त्यातून पुढे पाहायला गेलं तर राज्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र व 37-38 40 सेल्सिअस तापमान वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत 13 तारखेपर्यंत 34 ते 40 सेल्सिअस तापमान होण्याची सर्वत्र शक्यता दिसून येते. पावसाची शक्यता 14 तारखेच्या आसपास किंवा 14 तारखेच्या पुढे वाढण्याची शक्यता आहे. का तर राज्यामध्ये सुद्धा द्रोणीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि 14 तारखेच्या पुढे जागोजागी स्थानिक वातावरण बनून पावसाची शक्यता दाखवत आहे. म्हणजे तो अंदाज आहे. आता उष्णता वाढल्यामुळे पाऊस सुद्धा ढगाळ हवामान म्हणजे ते अवकाळी पाऊस म्हणतोय वळीवासारखा होण्याची शक्यता आहे. आणि जालना, नागपूर, मुंबई ह्या पट्ट्यात काही अंशी जोर जर वाढला तर गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. 14 तारखेच्या पुढे मात्र ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आणि कर्नाटक राज्यामध्ये, महाराष्ट्र व संपूर्णतः देशामध्ये ढगाळ हवामान होण्याची शक्यता या वातावरणावरून दिसत आहे. सध्या तर पाहायला गेलं 14 तारखेपर्यंत पावसाची शक्यता कमी आहे, पण पाऊस निर्माण होण्याची शक्यता जास्त वाटत आहे. पाऊस निर्माण म्हणजे 14 तारखेच्या पुढे पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता दाखवत आहे. हा झाला 14 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला.
धन्यवाद.